मी केतन अग्रवाल बोलतोय. मी एक साधा पण स्वप्नांनी भरलेला तरुण होतो. माझं आयुष्य व्यवस्थित चाललेलं होतं. माझं कुटुंब, माझा व्यवसाय, माझे मित्र आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी माझ्या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी तयार होतो. कारण काही महिन्यांमध्येच माझं लग्न होणार होतं. माझ्या आयुष्यात एक मुलगी आलेली होती. ती म्हणजे सिया गोयल. माझ्या घरच्यांना ती खूप आवडलेली होती. साखरपुडा झाला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची तयारी सुद्धा सुरू होती. कपड्यांची खरेदी सुरू होती. पाहुण्यांची यादी बनत होती. भविष्याची स्वप्न रंगवली जात होती. मी मनोमन खूप खुश होतो. मला वाटत होतं आता माझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. पण मला अजिबातही कल्पना नव्हती. ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम केलं आणि विश्वास करत होतो, तीच माझ्या मृत्यूची योजना करत होती. काही दिवसांपासूनच मनात जाणवत होतं की सिया थोडी बदललेली आहे. पूर्वीसारखी बोलत नव्हती. कधी फोनवर व्यस्त असायची, कधी अचानक चिडचिड करायची. मी विचारायचो, सगळं ठीक तर आहे ना? सिया हसत म्हणायची, तू जास्त विचार करतोस केतन. आणि मी पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवायचो. कारण प्रेमात माणूस प्रश्न विचारत नाही, फक्त विश्वास ठेवतो. एक दिवस तिने मला फोन केला. आवाज खूप प्रेमात येत होता. ती म्हणाली, केतन, आपण उद्या बाहेर फिरायला जाऊयात का? लग्नाआधी थोडा वेळ फक्त आपल्यासाठी. मी लगेच तयार झालो. तिने ठिकाण ठरवलं होतं लोहगड किल्ला. मला ट्रेकिंगसाठी आवडत होतं. त्यामुळे मी कुठलाही विचार न करता माझ्या मनात फक्त आनंद होता. मला वाटलं आजचा दिवस आठवणीत राहील. पण मला माहीत नव्हतं आजचा दिवस हा माझ्या आयुष्याचा सर्वात शेवटचा दिवस ठरणार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. हवामान छान होतं. सगळीकडे थोडंसं धुकं होतं. डोंगरावर धुकं जास्त असतं. वारासुद्धा जोरात वाहत होता. आजूबाजूला लोक फिरत होते. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. पण कुठेतरी माझ्यासाठी मृत्यूचा दबा धरून बसलेला होता. मला माहीत नव्हतं की तिथे अजून एक व्यक्ती होती, चेतन चौधरी, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. नंतर समजलं तो आणि सिया एकमेकाच्या संपर्कात होते. आधीपासूनच एक प्लॅन तयार झालेला होता आणि त्या प्लॅनमध्ये मी फक्त एक लक्ष होतो. आम्ही किल्ल्याच्या एका टोकाला गेलो. खाली खूप खोल दरी होती. सिया अचानक हसत म्हणाली, केतन, इकडे ये, खूप छान फोटो येईल. मी काहीच न विचारता पुढे गेलो. मी खाली निसर्गाकडे बघत होतो. माझ्या चेहऱ्यावर हसू होतं. कारण मला वाटत होतं माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण सुरू आहेत. आणि अचानक माझ्या मागून कुणीतरी जवळ आलं. एक सेकंद, दुसरा सेकंद, आणि अचानक जोराचा धक्का झाला. माझा तोल गेला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी दरीमध्ये कोसळू लागलो. त्या काही क्षणामध्येच माझ्या डोळ्यांसमोर माझं संपूर्ण आयुष्य फिरून गेलं. जे आयुष्य मी 26 वर्षाच्या वयामध्ये पाहिलं होतं. माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझं घर, माझे स्वप्न, माझा सुरू होणारा संसार, लग्न, सगळं काही मी फक्त मनातच ओरमडलो, सिया मला वाचव. पण मला समजलं हा अपघात नव्हता, तर ही आखलेली योजना होती. माझा शेवट आधीच ठरला गेला होता. मी खाली कोसळलो. माझं शरीर शांत झालं. पण वरती मात्र एक नाटक सुरू झालं. सगळ्यांना सांगण्यात आलं. फोटो काढताना केतनचा पाय घसरला. हा अपघात आहे. माझ्या कुटुंबाला बातमी कळाली. घरात एकच सगळीकडे रडारड सुरू झाली. आईचा विश्वासच बसत नव्हता. वडीलसुद्धा हे ऐकून पूर्णपणे हादरून गेले होते. पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता. केतन इतका काळजी घेणारा मुलगा, तो कसा काय पडेल? त्यांनी पोलिसांकडे सखोल चौकशी मागणी केली आणि पुढचा तपास सुरू झाला. फोन रेकॉर्ड तपासले गेले. मेसेजसुद्धा तपासले गेले. कॉल हिस्ट्री आणि CCTV फुटेजसुद्धा तपासले गेले. आणि हळूहळू एक भयानक सत्य बाहेर यायला लागलं. सियाचे संपर्क, चेतनसोबतचे संपर्क आणि आधीपासूनच केलेले प्लॅनिंग, सगळं एका पाठोपाठ एक समोर आलं. ज्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला, जिला मी माझ्या जीवाशी जीवनसाथी मानलं होतं, माझ्या मृत्यूचा मार्ग तयार केला होता तिनेच, जिच्यासोबत मी भविष्य घडवत होतो, ती माझ्यासाठी भविष्याचं उरू देणार नव्हती. आज मी या जगात नाही, पण माझी ही कथा सगळ्यांना एक गोष्ट शिकवून जाते. प्रेम खूप सुंदर असतं. विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा विश्वास चुकीच्या व्यक्तीवर ठेवला जातो, तेव्हा हृदय पूर्णपणे तुटत नाही, तर पूर्णपणे आयुष्यच संपून जातं. आणि आजही माझा एक प्रश्न हवेत तरंगतोय, की मी ज्यावर सर्वात जास्त प्रेम केलं, तिनेच मला का संपवलं? ज्यावेळेस तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं,
त्यावेळेस तिने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी अनेक उडवी केलेली उत्तरं दिली. तिच्या म्हणण्यानुसार माझ्या डोक्याला टक्कल होतं. मी विंग वापरत होतो. परंतु मला सांगा, विंग वापरणं काय गुन्हा आहे का? माझ्या केशांविषयी हिला एवढा प्रॉब्लेम होता, तर लग्नासाठी सरळ सरळ नकार द्यायचा होता. त्यासाठी जीव घ्यायची काय गरज होती? तिच्या म्हणण्यानुसार आम्ही तिला याबद्दल आधी काही सांगितलं नव्हतं. परंतु हे पूर्ण सत्य नाही आहे. याविषयी मी प्रामाणिकपणे तिला आधीच सांगितलं होतं. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये माझ्या आयुष्यातील खूप मोठं वळण मिळालं. ज्यावेळेस मला चेतनने ढकललं, त्यावेळेस चेतनचं धाडस होत नव्हतं. सिया त्याला बोलली की हो बाजूला मी करते, आणि दोघांनी मिळून मला धक्का दिला. मी गेल्यानंतर सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. माझे वडील मला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करत आहेत. त्यांनी आत्ताच माझ्या न्यायासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. माझ्या कुटुंबाने मला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वरिष्ठ वकीलची नियुक्ती करण्याची मागणीसुद्धा केली होती. माझ्या वडिलांकडे बघून डोवेकर उज्ज्वल निकम यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची मान्यता दिली आहे. मला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी माझा परिवार आता पेटलेला आहे. दुसरीकडे सियाच्या कुटुंबाने सुद्धा तिच्यासाठी वकील लावलेला आहे, आणि तिच्या वकिलाचं म्हणणं आहे की सिया विरुद्ध कोणताही ठोस पुरावा अद्याप पोलिसांकडे नाही. त्यामुळे ती सध्या तरी निर्दोष आहे. म्हणजे या देशामध्ये आजपर्यंत कायदा होता की स्त्रियांनी कितीही पुरुषांना मारलं, कितीही मानसिक त्रास दिला, तरीसुद्धा त्यांना शिक्षा होत नाही. हे फक्त मी ऐकलेलं आहे, आणि आज हा कायदा माझ्या आयुष्यात मी सातत्याने उतरताना बघत आहे, आणि माझे डोळे पूर्णपणे भरून आले. म्हणजे मला सुद्धा न्याय मिळेल की नाही हेच मला आता वाटत नाहीये. पोलीस प्रशासन त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. आता माझी देवाला आणि तुम्हाला सगळ्यांनाच एकच विनंती आहे, मला न्याय मिळवून द्या. केतन अग्रवाल आणि सिया यांच्या जुन्या ओळखीमधूनच हा लग्नसंबंध जन्मलेला होता. केतनच्या मामांनी हा संबंध घडवून आणला होता. त्यानंतर त्यांचा साखरपुडा सुद्धा फेब्रुवारी 2026 मध्ये झालेला होता, आणि आता नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांचं लग्न सुद्धा होणार होतं. परंतु सियाला केतन आवडत नव्हता, आणि केतनला रस्त्यावर दूर करावं आणि आपल्याला प्रियकरासोबत लग्न करून घ्यावं म्हणून तिने चेतनला सोबत घेऊन केतन अग्रवाल यांची हत्या घडवून आणली. आणि आता त्यामधला पुढचा तपास सुद्धा सुरू आहे. अजूनही कुठलेही ठोस सबूत पुरावे नाहीत, सियाच्या विरुद्ध जमा झालेले नाहीत, असं सियाच्या वकिलांचं म्हणणं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच की सिया दोषी आहे की सियाने सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत. आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ की चेतन आणि सियाची लव्ह स्टोरी नेमकं कशी आणि कुठून सुरू झाली. केतन अग्रवालची हत्या करणारा सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यादरम्यान झालेली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्रच क्रिकेट खेळायला जायचे. सिया तिचा भाऊ साहिलसोबत क्रिकेटचे सामान पाहण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा जात असताना तिथेच तिने चेतनची ओळख झालेली होती. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली, आणि अशाच भेटीगाठी वाढत गेल्या. क्रिकेटच्या मैदानावर झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यात सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2000 ते 4000 फोन कॉल झाले असून त्यांचा एकूण संवाद सुमारे 238 तासांचा होता. सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा मोठी तयारी सुरू केली होती. मात्र सियाला केतन हा मनापासूनच कधीच पसंत पडलेला नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वातल्या 2 उणिवा सियाला नेहमीच खटकायच्या आणि आवडायच्या सुद्धा नाहीत. पहिली म्हणजे केतनला टक्कल होतं. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना आजपर्यंत माहीत नव्हती. याशिवाय केतन बोलताना थोडासा अडखळायचा. सिया आणि केतनचं लग्न ठरलं तेव्हा गोयल कुटुंबाला ही गोष्टी माहीत होती, मात्र त्यांना याचं काहीही फारसं नवल वाटत नव्हतं. परंतु या 2 गोष्टीमुळे सियाला कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा केतन अग्रवाल पसंत पडतच नव्हता. याशिवाय मुख्य गोष्ट म्हणजे सिया गोयल हिचे चेतनवर असलेले अतूट प्रेम, बालीचा बेत, आणि फसवल्यानंतर 14 जून रोजी सिया गोयलने केतनला लोहगड किल्ल्यावर नेलं. मात्र त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे
किंवा तिचं धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्णपणे थकला. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजी लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला आणि ठरलेल्या कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला. केतन पुढे असतानाच चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीमध्ये ढकलून दिलं, ज्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला आणि निर्दोष केतन याचा कायमचा या जगातून निघून गेला. थोडक्यात काय तर सियाला केतनमधल्या काही उणेवा ज्या होत्या, ज्यामुळे तो पसंत पडायचा नाही आणि तिच्या कुटुंबियांना केतन पसंत होता. सियाचा होणारा नवरा पसंत नव्हता, तर तिने सरळ आपल्या कुटुंबियांना सांगून द्यायचं हवं होतं की मला केतन आवडत नाही आणि त्याच्यासोबत मी आनंदी राहू शकत नाही आणि मला त्याच्यासोबत लग्नसुद्धा करायचं नाही. परंतु सियाने तसं काहीही केलं नाही. आणि असं का केलं नाही यामागे 2 कारणं असू शकतात. कदाचित सिया आणि तिच्या वडिलांना, आईला ती घाबरत असेल म्हणून तिने त्याबद्दल घरामध्ये सांगितलं नाही, किंवा असं वाटत असेल की केतनला मारल्यानंतर सुद्धा त्याचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू वाटेल आणि आपल्याला कोणतेही प्रयत्न न करता आपल्या प्रियकरासोबत आपल्याला लग्न करता येईल. सियाने एवढ्या निर्दयीपणे केतनला मारायला नको होतं, कारण कोणाचा जीव घेण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. तिच्यामुळे दुसऱ्याचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. हे मात्र अत्यंत वेदनादायी आहे. आता या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या सगळ्यांकडून केतन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.